नमस्कार मंडळी. हरे कृष्ण. तर मंडळी, आपण नेहमी लोक काय म्हणतील या विचारात जगत राहतो. खरं तर त्या लोकांना आपल्याबद्दल काहीच घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आपल्याबद्दल, आपल्या मागे किंवा आपल्या समोर किंवा आपल्याशी काहीतरी बोलायचं असतं. म्हणून लोक काहीतरी म्हणत असतात. कसं ते सांगते. नाही नाही नाही, गाढवाचं आणि त्या माणसाचं अजिबात उदाहरण नाही. उदाहरण माझ्या दैनंदिन आयुष्यातलं एक आहे, जे वैयक्तिक मी अनुभवलंय, तेच तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं, म्हणून म्हणून हा व्हिडिओ बनवते. तर बघा मंडळी, मी एक ड्रेस आणला होता. तो मला खूप छान आवडला, घेतला आणि स्वस्तात मस्त बसला म्हणून मी तो घेतला. तर त्याचा रंग, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेल्समध्ये सांगत नाही, पण आवडला म्हणून मी तो घेऊन आले. आणि त्यात आमच्या महिलांची अगदी घाणेरडी म्हणा किंवा वाईट सवय म्हणा, एखादी वस्तू किंवा एखादी साडी, ड्रेस काही आणलं की लगेच चालली दुसऱ्याला दाखवायला. का तर तिच्याकडून त्याबद्दल कौतुक ऐकून घ्यायचं असतं, पण खरं तर होतं वेगळंच. आणि तिथून मग निराशा निर्माण होते. कसं ते बघा, मी एक ड्रेस आणला होता, मग मला आवडला म्हणून मग मी दाखवला. तर गल्लीतल्या एक जणीनं दाखवला, शेजाऱ्यांना किंवा मैत्रिणींना, असं 2-3 व्यक्तींना दाखवला. एक जण म्हणली ठीक आहे, छान आहे, पैशाच्या मानानं बरं आहे. ओके, हे पहिलं झालं. दुसऱ्या व्यक्तीला दाखवायला गेले, कलर दुसरा नव्हता का ग, ड्रेस चांगला आहे, कलर जरा वेगळा आणला असतास तर, म्हणजे हा तुला एवढा छान दिसत नाही, हा कलर तुला इतका छान दिसत नाही, तर दुसऱ्या रंगाचा आणला असता तर छान दिसला असता ना. तिसरी व्यक्ती काय म्हणाली, कितीचा आहे ग ड्रेस. मी तिला त्या ड्रेसची किंमत सांगितली. त्या ड्रेसची किंमत ऐकून ती म्हणाली, अच्छा खूपच महाग भेटला ग तुला हा ड्रेस. मी त्या दुकानात गेलते ना, सेम असाच, काहीच फरक नाही, असाच सेम, हाच पॅटर्न, हीच डिझाईन आणि सूत सुद्धा हेच बरं का. तो तिथं कमी पैशात मिळाला, तुला महाग दिला काय की बघ त्यानं ड्रेस. असं झालं. मग मी तो ड्रेस घेऊन घरी आले. मग मी विचार केला, अरे यार, हा ड्रेस घेताना मला कमी पैशात स्वस्तात मस्त खूप छान वाटला. पण मग मी त्यांना दाखवला तर एक जण म्हटली पैशाच्या मानाने बरा आहे, एक जण म्हणली कलर दुसरा नव्हता का, आणि एक जण म्हणाली तुला खूप महाग लागला. मग मी आता त्या ड्रेसच्या बाबतीत, किंवा ड्रेस खूप छान मिळाला म्हणून मी खूप खुश होते. पण हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला किंवा मी कन्फ्युज झाले. अरे यार, खरंच हा ड्रेस चांगला आहे का, किंवा मला महाग लागला का, किंवा मी कलर दुसरा घ्यायला पाहिजे होता का, का किमतीच्या मानानं ओके ओके आहे, किंवा मग त्यांना मी आणखीन कमी किमतीत मागायला पाहिजे होता का. असं माझ्या मनात म्हणजे प्रश्न चालू झाले. मग मी माझे मिस्टर घरी आले, मी त्यांना विचारलं. ते म्हणाले तुला घेताना ड्रेस खूप आवडला होता आणि घरी आल्यानंतर तू ट्राय करून बघितलास तेव्हा पण तुला खूप छान वाटला, स्वस्तात मस्त, एकदम सुंदर आहे म्हणाली. त्यांना दाखवल्यानंतर तुझ्या मनामध्ये प्रश्न का निर्माण झाले. तू नेहमी म्हणते ना की लोक काय म्हणतील या गोष्टीचा मी विचार करत नाही. मग हा काय प्रकार आहे. म्हणजे तुझ्या त्या ड्रेस बद्दल जे कोणी काय म्हटलं, त्यांचं जे ओपिनियन आहे किंवा त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे किंवा त्यांचं मत आहे, ते त्यांनी तुला सांगितलं. पण तू त्याचा विचार काय करते की लोक काय म्हणतील याच्या संदर्भात. तो जो इन्सिडेंट आहे किंवा तो जो काही म्हणजे घडलं सगळं, ते त्याच्याशी मला त्याने रिलेट करून दिलं. आणि खरंच मी विचार करायला लागले, यार यार, मी नेहमी म्हणते लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करायचा नाही, आणि मी करतही नाही. पण मग हे काय होतं. मग तिथून एक 5 ते 10 मिनिट विचार केला, चला जाऊ द्या, सगळ्या गोष्टी जाऊ द्या, हा ड्रेस मला आवडलाय, मला छान दिसतोय म्हणून मी तो घेतलाय, आणि मला परवडला म्हणून तो घेतला. असं मग तिथून 10 मिनिटांनी विचार करून सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि मनात फक्त एकच गोष्ट ठेवली की हा ड्रेस मला आवडलाय, ड्रेस मला छान दिसतोय आणि माझ्या बजेटमध्ये बसला. म्हणजे मी त्या गोष्टीवरती मात केली की लोक काय म्हणतील ह्या गोष्टींचा थोडासा विचार बाजूला सारला. म्हणजे बघा, हा जो ड्रेस आणलेला आहे त्याच्या संदर्भात ज्या काही व्यक्ती बोलल्या, त्यांना तो ड्रेस त्यांचा नव्हता, त्यांना त्या ड्रेस बद्दल म्हणजे काहीच घेणं देणं नव्हतं, तरीही ते त्या ड्रेस बद्दल माझ्या समोर बोलले. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा हाच की मी सुरुवातीला जे बोलले, लोक काय म्हणतील
त्या लोकांना आपल्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आपल्याबद्दल, आपल्या मागे, आपल्या समोर काहीतरी बोलायचं असतं म्हणून ते बोलत असतात. त्यामुळं चिल, शांत राहा, कूल व्हा आणि लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार सोडून द्या आणि स्वतःला काय वाटतं, स्वतःला काय आवडतं त्या गोष्टीचा विचार करा. हा, असं नाही की लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार सोडून देऊन मग हवं तसं मनमानी जसंही चुकीचं वागायचं, असं नाही. लोक काय म्हणतील म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करताना ते त्यांचं मत व्यक्त करत राहतातच लोक. म्हणून मग त्यांच्या संदर्भात त्याबद्दल विचार न करता आपण चुकीचं वागायचं नाही की लोक काय म्हणणार आहेत, मला काय करायचं, मी कसंही वागेन, असं नाही. तर आपण एखादी गोष्ट करतोय तर ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्सली, अभिमानानं, आत्मविश्वासानं आपल्याला स्वतःला आरशात बघता आलं पाहिजे. आरशात स्वतःला बघितल्यानंतर आपली लाज नाही वाटली पाहिजे आणि ती गोष्ट चुकीची नसली पाहिजे. तरच आपण लोक काय म्हणतील हे सगळं सोडून आपण त्या गोष्टी करू शकतो. बरोबर ना? तर एक छोटासा किस्सा माझ्यासोबत घडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. तर हा किस्सा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. याच्याबद्दल तुमचं काय मत असेल हेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा अशा व्यक्तीला. ती व्यक्ती नेहमी लोक काय म्हणतील किंवा मी हा म्हणजे असा ड्रेस घातला तर लोक काय म्हणतील किंवा मी हे केलं तर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा सतत विचार करते ना व्यक्ती, त्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या अनुभवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी कोणतीही स्क्रिप्ट न लिहिता असं डायरेक्टली केलेला आहे. चलो बाय.